गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण फोटो डायोड 16.3.2 फोटो डायोड आज आपण स्टडी करणार आहोत. फोटो डायोड आपल्याला माहीत आहे, जसे आपण स्पेशल पर्पज सेमीकंडक्टर डायोड्स पाहत आहोत, त्याच्यामध्ये आपण झिनर डायोड पाहिला. त्याच्यानंतर हा सेकंड आहे फोटो डायोड. फोटो डायोड देखील एक स्पेशल पर्पज किंवा त्याला असं म्हणू शकतो, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ पी एन जंक्शन डायोड विच कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. फोटो डायोड हा एक अशा प्रकारचा डायोड आहे, एक स्पेशल पर्पज डायोड, जो लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन, त्याच्यावरती पडणाऱ्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन हा काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. त्याच्यामुळे याला फोटो डायोड किंवा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इट जनरेट्स करंट वेन एक्सपोज टू लाईट. Therefore, it is also called as photo detector or photo sensor and it is operated in reverse bias mode. हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. काय म्हणलं, परत एक वेळेस सांगतो, हा फोटो डायोडचा सिम्बॉल आहे, सर्किट सिम्बॉल ज्याला म्हणतो आपण. या साईडला ॲनोड असतो, या साईडला कॅथोड असतो, बरोबर आहे. या साईडला ॲनोड आणि या साईडला कॅथोड असतो. याच्यावरती हे जे दोन ॲरो दाखवलेले आहेत, हे काय डिनोट करतात, तर लाईट फॉलिंग ऑन द डायोड. ज्यावेळेस हा लाईटच्या समोर ठेवला जातो, म्हणजे वेन इट इज एक्सपोज टू लाईट, इट कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हा ऑपरेट करत असताना रिव्हर्स बायसमध्ये केला जातो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होतं आहे, ओनली मायनॉरिटी करंट फ्लोज टू द फोटो डायोड. याच्यामध्ये जो करंट फ्लो होतो तो कसा असतो, मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स जे आहेत त्यांच्यामुळं त्याच्यावरती, म्हणजे इलेक्ट्रॉन्स आणि होल पेअर जे आहेत यांच्यामुळं त्याच्यावरती याच्यामधून काय होतो, इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होत असतो. याची जर डायग्राम तुम्ही बघितली, याच्या बुकमध्ये जी डायग्राम आहे ती डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे डिफ्युजन मास्क आहे, नंतर सिलिकॉन नायट्राईड आहे कोटिंग, बरोबर आहे. त्याच्यानंतर पी रिजन आहे, एन रिजन आहे दाखवलेलं आहे, आणि लाईट रेडिएशन कसे पडत आहे ते देखील दाखवलेलं आहे. याला म्हणतो आपण स्केमॅटिक ऑफ द स्ट्रक्चर ऑफ फोटो डायोड. आता या डायग्राममध्ये जर पाहिलं आपण, तर आपल्याला काय दिसतंय की त्या ठिकाणी पी एन जंक्शन जे आहे, पी एन जंक्शन ऑफ फोटो डायोड इज प्लेस्ड इनसाइड अ ग्लास मटेरियलच्या आतमध्ये पी एन जंक्शन ठेवलेलं आहे त्या फोटो डायोडचं, जेणेकरून काय होईल, सो दॅट ओनली द जंक्शन ऑफ फोटो डायोड इज एक्सपोज टू द लाईट, बरोबर आहे. त्यामुळे फक्त जंक्शनच त्या ठिकाणी काय होईल, लाईटशी एक्सपोज होईल किंवा लाईटच्या समोर येईल. आणि अदर पार्ट ऑफ डायोड इज जनरली पेंटेड विथ अन ऑपॅक कलर ऑर कवर्ड. त्या ठिकाणी एक अशा प्रकारचा कलर दिलेला असतो, किंवा जेणेकरून तिथं लाईट पडणार नाही. लाईट जी पडणार आहे ती फक्त आणि फक्त कुठं पडेल, त्या जंक्शनवरच पडेल, पी एन जंक्शन डायोडच्या. अशा प्रकारे त्याची एक अरेंजमेंट असते. दुसरी गोष्टीने काय सांगितले, वेन अ पी एन जंक्शन डायोड इज रिव्हर्स बायस, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट फ्लो टू द जंक्शन. वर्किंग जे आहे फोटो डायोडचं, वर्किंग ऑफ फोटो डायोड, वर्किंगमध्ये त्याने आपल्याला काय सांगितले, डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवतो. या ठिकाणी रिव्हर्स बायसमध्ये ऑपरेट केल्यामुळं त्या ठिकाणी इकडल्या बाजूला पी टाईप असेल आणि या बाजूला एन टाईप असेल. हा रिव्हर्स बायस, बरोबर आहे. हा जंक्शन इथून इथपर्यंत हे काय आहे, डिप्लेशन रिजन आहे, बरोबर आहे. इथं हे पॉझिटिव्ह चार्जेस, इथं निगेटिव्ह चार्जेस, इलेक्ट्रॉन्स डिप्लेशन लेअरच्या बाहेर जात आहेत. इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स. बघा आता वर्किंगमध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला, व्हेन पी एन जंक्शन डायोड इज रिव्हर्स बायस्ड, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट फ्लोज थ्रू द जंक्शन. आता रिव्हर्स बायसमध्ये काय होतं, ॲक्च्युअल आपल्याला माहीत आहे की रिव्हर्स बायस
जसं की फॉरवर्ड बायसमध्ये काय होतं की जंक्शनला मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स जे आहेत ते काय करतात, क्रॉस करतात आणि त्या ठिकाणी डायोड कंडक्ट होतो आणि डायोडमध्ये एक प्रकारचा करंट फ्लो होतो. हे कुठं होते, फॉरवर्ड बायसमध्ये. परंतु जर समजा आपण रिव्हर्स बायस बघितला तर रिव्हर्स बायसमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्सला जंक्शन क्रॉस करण्यासाठी अलाउड नाही किंवा ते जंक्शनला क्रॉस करू शकत नाहीत ड्यू टू रिव्हर्स बायस व्होल्टेज, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी काय होते, रिव्हर्स बायस व्होल्टेज हेल्प्स द मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स टू क्रॉस द जंक्शन. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय होते की ज्यावेळेस रिव्हर्स बायस व्होल्टेज तुम्ही या ठिकाणी अप्लाय केलेला आहे जंक्शनला, त्यावेळेस इथे एक प्रकारचं टेम्परेचर किंवा हीट प्रोड्यूस होईल आणि त्या टेम्परेचरमुळे किंवा त्या हीटमुळे या ठिकाणचे जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स ब्रेक होतील आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन होल पेअर काय होतील, तयार होतील, ज्याला म्हणतो आपण मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. अँड दीज मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स क्रॉसेस द जंक्शन. इथे दाखवलं आपल्याला की हे जंक्शनला क्रॉस करत आहेत आणि ते जंक्शनला क्रॉस केल्यामुळे काय होतील, ते एका पर्टिक्युलर डायरेक्शनला, त्यांच्यासाठी रिव्हर्स बायस हा काय असतो, एक फॉरवर्ड बायस असतो आणि त्या डायरेक्शनला ते काय करतात, फ्लो होतात आणि त्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो असं आपण म्हणू शकतो. हा जो इलेक्ट्रिक करंट इथं फ्लो होत आहे हा कोणामुळं फ्लो होतो, मायनॉरिटी चार्ज कॅरियर्समुळं फ्लो होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की दिस करंट इज ड्यू टू मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स ऑन आयदर साईड. म्हणजे कुठल्या तरी एका डायरेक्शनला फ्लो होतो, ज्या डायरेक्शनला आपला कॉन्व्हेन्शनल करंट फ्लो होत आहे किंवा रेग्युलरली फ्लो होणारा करंट फ्लो होत आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला फ्लो होतो. आणि द मॅग्निट्यूड ऑफ दिस करंट इज कॉन्स्टंट फॉर सर्टन रेंज ऑफ रिव्हर्स बायस व्होल्टेजेस. आणि या करंटची मॅग्निट्यूड जी आहे ती कशी असते, कॉन्स्टंट असते का सर्टन बायस व्होल्टेजपर्यंत, रिव्हर्स बायस व्होल्टेजपर्यंत. कारण आपण जर रिव्हर्स बायस व्होल्टेज एवढं वाढवलं की त्या ठिकाणचं समजा टेम्परेचरमध्ये असणारा चेंज हा 10 डिग्री सेल्सिअसनं जर असेल तर रिव्हर्स बायस करंट हा आफ्टर ईच अँड एव्हरी 10 डिग्री सेल्सिअस तो डबल होत असतो. हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. रिव्हर्स बायस करंट किंवा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट जो आहे तो करंट एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत कॉन्स्टंट असतो. तो रिव्हर्स बायस व्होल्टेजवर अजिबात डिपेंड नाही. हा टेम्परेचर डिपेंडंट करंट आहे, टेम्परेचरवर डिपेंड आहे. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्या ठिकाणी काय होईल, इलेक्ट्रॉन होल पेअर्स जनरेट होऊन मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स तयार होतील आणि ते काय करतील, इन द डायरेक्शन अपोजिट टू द फ्लो ऑफ कॉन्व्हेन्शनल करंट ते काय होतील, मूव्ह होतील. परंतु हा करंट टेम्परेचरवर डिपेंड आहे. जर समजा टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज झालं आणि हे टेम्परेचर इन्क्रीज कधी होईल, जर रिव्हर्स बायस व्होल्टेज तुम्ही एका पर्टिक्युलर लिमिटला जर वाढवलेलं असेल, जर तुम्ही काय म्हटलं मी, रिव्हर्स बायस व्होल्टेज तुम्ही एका पर्टिक्युलर लिमिटपेक्षा जास्त जर वाढवलेलं असेल तर त्यावेळेस या ठिकाणी ड्यू टू एक्सेस हीट म्हणजे इथं जास्तीची हीट तयार होऊन टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि रिव्हर्स बायस करंट हा 10 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढल्यानंतर डबल होऊ शकतो, बरोबर आहे. म्हणून त्याने काय म्हणलं की याची जी मॅग्निट्यूड आहे रिव्हर्स सॅच्युरेशन करंटची एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर एका सर्टन रेंजच्या नंतर रिव्हर्स बायस व्होल्टेज जर तुम्ही इन्क्रीज केलं तर ते काय होईल, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट हा इन्क्रीज होऊ शकतो. आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट काय सांगितली, दिस करंट इज ड्यू टू द मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. इलेक्ट्रॉन होल पेअर ज्या तयार झाल्या त्यांच्यामुळं हा करंट तयार होतो. मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स या ठिकाणी काय होऊ शकत नाहीत, जंक्शनला क्रॉस करू शकत नाहीत. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी कॅरियर्स इन द पी रिजन अँड होल्स आर मायनॉरिटी कॅरियर्स इन द एन रिजन. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन आणि होल पेअर्स ह्या काय आहेत, मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत. पी रिजनमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, एन रिजनमध्ये होल्स आहेत, बरोबर. द रिव्हर्स करंट डिपेंड्स ओनली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी कॅरियर्स अँड नॉट ऑन द अप्लाइड व्होल्टेज. कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी कॅरियर्स म्हणजे काय, किती टेम्परेचर या ठिकाणी प्रोड्यूस झाले त्याच्यानुसार इलेक्ट्रॉन होल पेअर प्रोड्यूस होतील. जर समजा टेम्परेचर जास्त असेल तर जास्ती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर्स इन्क्रीज होतील, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी चार्ज कॅरियर इन्क्रीज होईल आणि ते इन्क्रीज झाल्यामुळं काय होईल, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल, बरोबर आहे. दुसरी गोष्ट बघा, त्यांनी सांगितलं की अप्लाइड व्होल्टेजवर हे डिपेंड नाही ठराविक रेंजपर्यंत, बरोबर आहे. ठराविक रेंजच्या पुढे जर तुम्ही रिव्हर्स बायस व्होल्टेज जर इन्क्रीज केलं तर टेम्परेचर वाढेल. टेम्परेचर वाढून काय होईल, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतील आणि इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होणं म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स इन्क्रीज होणं आणि त्या ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ रिव्हर्स सॅच्युरेशन करंट हा फ्लो होऊ शकतो. आणि दिस करंट इज कॉल्ड ॲज डार्क करंट. आणि हा जो करंट आहे याला म्हणतो आपण डार्क करंट असं म्हणतो इन फोटोडायोड, बिकॉज इट फ्लोज इव्हन वेन द फोटोडायोड इज नॉट
इल्युमिनेटेड. म्हणजे याचा अर्थ काय, हा करंट जरी समजा आपण याच्यावरती प्रकाश टाकलेला नाही, याच्यावरती आपण हे जे लाईट रेडिएशन्स आहेत हे जंक्शनवर आपण टाकलेले नाहीत, तरी देखील या ठिकाणी काय होईल, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट हा फ्लो होईल. कारण तुम्ही त्याला काय केलेलं आहे, इथं फोटो डायोडला एक रिव्हर्स बायस त्याला अप्लाय केलेला आहे आणि त्या रिव्हर्स बायसमध्ये इथं एक स्मॉल अमाऊंट ऑफ करंट काय होतो, कंटिन्युअसली फ्लो होत राहील. बरोबर आहे, हे देखील आपल्या इथं माहीत असलं पाहिजे. पुढे तिने काय सांगितलं बघा, व्हेन पी एन जंक्शन इज इल्युमिनेटेड. आता नेक्स्ट पार्ट याचाच. आता आपण काय केलं की पी एन जंक्शनवरती लाईट रेडिएशन इन्सिडेंट केले. काय होईल, इलेक्ट्रॉन होल पेअर्स आर जनरेटेड इन द डिप्लेशन रिजन. डिप्लेशन रिजनमध्ये इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतील अँड द एनर्जी ऑफ द इन्सिडेंट फोटॉन्स शुड बी लार्जर दॅन द बँड गॅप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल यूज टू फॅब्रिकेट द फोटोडायोड. इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जे तुम्हाला मी याच्या अगोदर देखील सांगितलं होतं की फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवरती पडणारे जे लाईट रेडिएशन्स आहेत, त्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीवर एनर्जी डिपेंड आहे. बरोबर आहे, जी एनर्जी आपण काय सांगतो, ई इज इक्वल टू एच न्यू. बरोबर आहे, ई इज इक्वल टू एच न्यू, वेअर न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट फोटॉन्स ऑर रेडिएशन. ही फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे, दिस फ्रिक्वेन्सी ऑर दिस एनर्जी ऑफ फोटॉन मस्ट बी ग्रेटर दॅन बँड गॅप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल. त्या ठिकाणी सेमीकंडक्टर मटेरियल जे आपण यूज केलेलं आहे त्याचा जो काय बँड गॅप आहे, या बँड गॅपची जी एनर्जी आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी फोटॉनची एनर्जी असली पाहिजे, तरच ते फोटॉन्स काय करतील, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट करू शकतील. अदरवाईज इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होणार नाहीत. आणि जनरेट समजा आपण असं कन्सिडर केलं की एनर्जी जास्त आहे फोटॉन्सची पडणाऱ्या, त्याच्यामुळं काय होईल, इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर सेपरेटेड ड्यू टू इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट इन द डिप्लेशन रिजन. त्या डिप्लेशन रिजनच्या आतमध्ये जे इंट्रिन्सिक म्हणजे काय, इथं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, त्याच्यामुळे इथे एक बॅरियर पोटेन्शियल तयार झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ आतमधल्या बाजूला काय आहे, एक इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्या इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्डमुळे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स काय होतील, सेपरेट होतील. बरोबर आहे. अँड द इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द ॲनोड. इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे कुठे अट्रॅक्ट होतील, ॲनोडकडे, म्हणजे इकडे आले पी टाईपकडे. बरोबर आहे. अँड होल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कॅथोड. होल्स कुठे जातील, या डायरेक्शनला. अँड मोर कॅरियर्स आर अवेलेबल फॉर कंडक्शन अँड द रिव्हर्स करंट इज इन्क्रीज्ड. म्हणजे या ठिकाणी काय झालं, नंबर ऑफ कॅरियर्स जे आहेत, चार्ज कॅरियर्स, ते अवेलेबल झाले लार्ज नंबरमध्ये. बरोबर आहे, कंडक्शनसाठी किंवा इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोसाठी. आणि रिव्हर्स करंट हा काय होईल, इन्क्रीज होईल. आणि आपण असं म्हणू शकतो द रिव्हर्स करंट ऑफ फोटोडायोड डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट. कारण आपण फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलच्या बाबतीमध्ये जो आपण पाठीमागे एक चॅप्टर बघितला, त्याच्यात आपण सर्व या गोष्टी स्टडी केलेल्या आहेत. आपण पाठीमागचा चॅप्टर बघितला, ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, ज्याच्यामध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सर्वच्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी ॲप्लिकेबल आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होणं म्हणजे काय, एनर्जी ऑफ फोटॉन इन्क्रीज होणं. बरोबर आहे. आणि एनर्जी ऑफ फोटॉन मस्ट बी ग्रेटर दॅन बँड गॅप ऑफ द सेमीकंडक्टर मटेरियल. बरोबर आहे. ते जे काय पी एन जंक्शन डायोड आहे त्याचा जो बँड गॅप आहे त्याच्या एनर्जीपेक्षा जास्त त्या फोटॉनची एनर्जी असली पाहिजे, तरच इलेक्ट्रॉन होल पेअर्स काय होतील, जनरेट होतील. त्या जनरेट झालेल्या इलेक्ट्रॉन होल पेअर काय होतील, सेपरेट होतील ड्यू टू इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक फील्ड. आणि नंतर मी तुम्हाला काय सांगितलं की द इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स पी टाईप आणि होल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स एन टाईप. अँड लार्ज नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स आर अवेलेबल फॉर कंडक्शन अँड रिव्हर्स सॅच्युरेशन करंट इज रिव्हर्स करंट इज increased and the reverse current of photodiode depends on intensity of incident light. पडणारी जी लाईट आहे त्याची इंटेन्सिटी वाढली म्हणजे काय, त्या ठिकाणी नंबर ऑफ फोटॉन्स वाढले. नंबर ऑफ फोटॉन्स वाढले की नंबर ऑफ कुलिजन्स वाढले. आणि नंबर ऑफ कुलिजन्स वाढले की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर्स वाढल्या. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर वाढले म्हणजे नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स हे अवेलेबल झाले. कशासाठी, तर कंडक्शनसाठी. बरोबर आहे. म्हणून त्यांनी सांगितले की इंटेन्सिटी फोटो इलेक्ट्रिक करंट किंवा इथला जो करंट आहे रिव्हर्स करंट फोटोडायोडचा हा डिपेंड आहे इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट. दस रिव्हर्स करंट कॅन बी कंट्रोल्ड बाय कंट्रोलिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी कॅरियर्स इन द जंक्शन. बरोबर आहे. म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो की रिव्हर्स करंट जो आहे तो कंट्रोल करू शकतो आपण बाय कंट्रोलिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनॉरिटी कॅरियर्स. या ठिकाणी आपला ग्राफ दिलेला आहे. It clearly shows that the relation between intensity of illumination and reverse current of photodiode. म्हणजे त्या ठिकाणी रिव्हर्स करंट ऑफ फोटोडायोड आणि इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन याचा एक ग्राफ आहे. तो ग्राफ आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.